अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची उद्धव ठाकरे आज पाहणी करणार। मराठवाड्यात ठाकरेंचा पाहणी दौरा। राऊत, दानवे, नार्वेकर सोबत असणार। कालपासूनच अजित पवारांकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी सुरू। आज बीड जिल्ह्याचा आढावा घेणार अजित पवारांचं शेतकऱ्यांना तात्काळ मदतीचं आश्वासन। पाहणी करताना अजित पवार पूरग्रस्तांवर घसरले। कर्जमाफीच्या मुद्द्यावरून तरुणांनी विचारलेल्या प्रश्नावर अजितदादांचा तोल सुटला। प्रश्न विचारणाऱ्यालाच अजितदादांनी झापलं। एका खासगी कार्यक्रमानिमित्त अमित शहा मुंबई दौऱ्यावर। शहा फडणवीसांकडून घेणार महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा। केंद्राची मदत मिळणार का याकडे लक्ष। पैशांचं सोंग आणता येत नसेल तर सरकार चालवू नका। संजय राऊतांचा अजित पवारांवर हल्लाबोल। तर शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 मदत करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी। सीना नदीच्या महापुराचा सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला फटका। घरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं संसार गेला वाहून। ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू। पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल। मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नांदेडमधील गोदावरी नदीला महापूर। विष्णुपुरी बंधाऱ्याचे 18 पैकी 16 दरवाजे उघडले। पुराची भीषण दृश्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद। जालन्याच्या वानड गावातील शेतामध्ये अजूनही गुडघाभर पाणी। शेतकऱ्याच्या मुलाचा आक्रोश। तर गोदावरीचं बॅकवॉटर शेतात शिरल्यानं सोयाबीनचं नुकसान। शेतांमध्ये तब्बल 5 फूट पाणी साचलं। एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्याची सुप्रिया सुळेंची मागणी। अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी। तर वैद्यकीय शिक्षण विभागातील तांत्रिक संवर्गातील पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलली। पुढील 3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार। 26 आणि 27 सप्टेंबरला अतिवृष्टीचा इशारा। खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन। सणासुदीच्या काळात केंद्र सरकारनं देशांतर्गत साखर विक्रीचा कोटा केला कमी। दसरा दिवाळी काळात साखर महाग होण्याची शक्यता। उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आज शिंदेंच्या बालेकिल्ल्यात। ठाण्यातील टेंभी नाक्याच्या देवीचं दर्शन घेणार। जालन्यामध्ये धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपोषणाचा 9वा दिवस। एसटीच्या आरक्षणासाठी बोराडे आक्रमक। तोडगा निघाल्यास आज उपोषण स्थगित होण्याची शक्यता। अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी बंजारा समाजाचा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर एल्गार मोर्चा निघणार। 1 लाखापेक्षा जास्त समाज बांधव सहभागी होणार। दिवाळीच्या आधी एसटी कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा एल्गार। आंदोलनासाठी 13 ऑक्टोबरची तारीख। दसरा दिवाळीपूर्वीच रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांचा बोनस जाहीर। केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत पीएलबी मंजूर। सुमारे 11 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार फायदा। मेट्रो तिकीट मिळणार एकाच ॲपवर। मुंबईकरांसाठी वन तिकीट ॲप विकसित। वेगवेगळी तिकीटं काढण्याचा ताप वाचणार। प्रवास वेगवान होणार। बंद केलेला पाणंद रस्ता सुरू करण्यावरून 2 गटात तुफान हाणामारी। जालन्याच्या चोराळा येथील घटना। तहसीलदार मंडळ अधिकाऱ्यांसमोर महिला सरपंचाला मारहाण। 16 जणांवर गुन्हा दाखल। लडाखला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीला हिंसक वळण। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जेन झी आक्रमक। आंदोलकांनी भाजपचं कार्यालय पेटवलं। 4 मृत्यू 30 जखमी। रेल्वेतून अग्नी क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी यशस्वी। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची माहिती। 2000 किलोमीटरवरील लक्ष्याचा घेतला अचूक वेध। रेल्वेतूनही मारा आजमावण्यासाठी उभारली विशेष यंत्रणा। टीम इंडियाचा बांगलादेशवर दणदणीत विजय। अंतिम फेरीत मारली धडक। बांगलादेशला 127 धावांवर सर्वबाद करत 41 धावांनी मात। अभिषेक शर्मा पुन्हा चमकला।